तर आता बघा रायगडाच्या बाल्य किल्ल्यामध्ये आपण आलो. बाल्य किल्ला म्हणजे गडाचा अतिमहत्वाचा सुरक्षित भाग, त्याला इतिहासामध्ये बाल्य किल्ला असं म्हणतात. आता आपण जिथे उभे आहोत हे महाराजांचं स्वयंपाकघर होतं का. इथे काही शिवकालातले उखळस्व दिसतात, दगडी काही चुलीचे अवशेष सुद्धा आहेत की राजांचं इथे स्वयंपाकघर होतं. हा भव्य आपल्या राजांचा रहता राजवाडा होता. ही पवित्र जागा आहे. लाखो शिवभक्त आले हे माती आपल्या कपाळ लावतात की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हेच आपले हिरे मानके, दुसरी दौलत नाही. दादा बुट खाली घ्या. ओ सर, ओ साहेब, बुट खाली काढा. बुट. तर आपण जर पाहिलं हा राजांचा रहता राजवाडा होता. 3 एप्रिल 1680 मध्ये काही चप्पल खाली घ्या. महाराजांनी आपला देह सोडला ती जागा आहे. आपण जर पाहिलं की राजांचा रहता राजवाडा आहे. अनेक राजे होऊन गेले की त्यांच्या गाद्या ह्या बाप जायपासून होत्या. छत्रपती शिवराय असे राजे होते की स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराजांचं वास्तव्य इथे होतं. राजाराम महाराजांनी प्रतापराव गुजरांची कन्या होती जानकी यांचं लग्न सोहळा सुद्धा गडावरती इथे पार पडलं होतं 15 मार्च 1680 मध्ये. प्रतापराव गुजर महाराजांचे तिसरे सरसेनापती होते, ज्याने बेहलोल खाना सोडलं आणि तो बेहलोल खान पुन्हा आपल्या स्वराज्यावर चालवली. बातमी काय शिवाजी महाराज. राजाने प्रतापरावांना एक जाब विचारला की तुम्ही सरदार आहात की पाटील आहात, कसं सोडलं. जोपर्यंत बेहलोल खाना धुळीत मिळवत नाही तोपर्यंत रायगडास आम्हाला तोंड दाखवू नका. प्रतापराव गुजराचे डोळे लालपुंज झाले. एकच ध्यास होता की बेहलोल खाना पकडायचंय, मग राजांना गडावरती तोंड दाखवायचंय. वेड्यात मराठे वीर तुरले साथ. त्या युद्धात आपले 7 वीर मारले गेले. चप्पल घालून चढतात. खाली उतरा साहेब, चप्पल खाली घ्या लवकर. तर आता पाहिलं राजांचा वाडा इथं आहे. आता त्याचं काम चालू आहे. जे दिसत तुम्हाला खरी बसवतात ना, रेलिंग होणार आहे. लोकांना एकच बाजू एंट्री होणार आहे. बाजूला इथे पाण्याचे हौद आहे. राजांचं आंघोळीचं स्नानगृह होता काढलं. बाटप सुद्धा गडावर तुम्ही पाहू शकता. उतर खाली.